हॅलो हाय नमस्कार युट्यूब फॅमिली, कशा आहेत सगळे मजेत ना? तर बघा मी सोफा किती पण चांगला ठेवू दे, सोफ्यावरती आहेत ना तुमचे भाऊ आहेत ना, माझे माझे मिस्टर ते ना बघा बॅग ते माझी साडी काढलेले व्हिडिओ काढायला सकाळी जाऊन तिजोरी मधून ते परत टाकायचं ना तिजोरी मधून, तर साडी काढून ते परत त्या साडी तिकडेच ठेवले ते सोफ्यावर. हा मी बघा हे पण बघा, हे बघा शर्ट काढले व्हिडिओ काढले सकाळी आणि शर्ट पण इकडे टाकले. मी सोफा एवढा स्वच्छ ठेवते, कोण माणसाला बसायला तर त्यांना तर ते असं काय पण काढतात व्हिडिओ काढतात आणि सगळं असंच ठेवतात सोफ्यावरती पसारा. आम्ही झोपलेलो आणि ते उठलेले सकाळी आणि आले व्हिडिओ शूट करायला स्वतःच आले, तर मला साडी घेऊन आले, बॅग काढले आणि बघा शर्ट काढले आणि शूट केले, व्हिडिओ पोस्ट पण केले. पण हे काय उचलले नाही, हे इकडेच सोफ्यावर. कोण पाहुणे येणार त्यांना बसायला जागा नको घरी. सोफा काय असं सगळं पसारा ठेवण्यासाठी ठेवलंय आपण? कोण सांगणार आता या माणसाला? बघा असं चालू असतं यांचा. ये किधर आहे, किधर आहे, घ्या तिकडनं ठेवा प्लेट खाली. हे बघा बघा आता नाश्ता बघा आमचा सगळ्यांचं दुपारचं जेवण चालू आहे आणि आमचा चालू आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये आहे हलका फुलका आपला नाश्ता पोहा आहे बघा, गरमागरम पोहे केलेले आहे तिकडे बघा मस्त. आम्ही तिघे पण आम्ही तिघे पण आता डायटिंग करत आहोत, त्या डायटिंग चालू आहे म्हणून आम्ही जेवण कमी केलेलो आहे. पण मोदी सरकारने बोललेलं आहे की तेल कमी वापरा आणि गॅस कमी वापरा. व्हेरी नाईस. तर त्याच निमित्ताने आम्ही पण जरा आमचा पण जरा डायटिंग होईल ना, म्हणजे जरा म्हणून आम्ही विचार केलो चला खिचडी खाऊ, 2 वेळेच जेवायचं, म्हणजे दुपारचं काहीतरी हलका फुलका आणि मग संध्याकाळचं थोडस काहीतरी. म्हणजे सकाळचा नाश्ता आम्ही स्किप केलोय, तर तेल पण जरा वाचवायचं आहे आम्हाला आणि आमचं आपलं हेल्थ पण जरा चांगला राहील ना, बरोबर ना? सकाळी उठा नाश्ता करा, मग दुपारी जेवा, परत संध्याकाळी 4 वाजता काहीतरी नाश्ता करा, परत रात्री किती खातो ना आपण, तर जरा कमी करायचं. बरोबर आहे एक हिशोबाने. किती खातो चालू आहे तर महागाई वाढलेली आहे आणि त्या हिशोबाने जरा आपण बचत पण केली पाहिजे. म्हणून आम्ही आता थेट दुपारचं 1 वाजता आम्ही पोहा खातो आणि मग थोडं चाय पितो, मग नंतर परत 7 वाजता आम्ही डायरेक्ट 7, 8 वाजता 9 वाजता जेवतो आम्ही. तर बघा आता इकडे आहे नितेश परब म्हणजे तुमचे दाजी बघा. पोहा तो पोहा होता है, हे बॉटल काय करते मध्ये आणि पोहा तो पोहा होता है. हे प्लेट धुवायचे धुतले, हे धुवून आणलेलं आहे, तिन्ही पण प्लेट मी धुवून आणलेला आहे. तर हे पहिल्यांदा जाऊन आलो, धुवून आलो. ओके ओके. याच्यामुळे आम्हाला लेट होते. हा उशिरा उठतो, रात्रीला उशिराच उठतो आणि मग दुपारचा उठतो हा पोरगा, याच्यामुळे आम्हाला उशीर होते सगळं काम करायला घरात. तर मी काय म्हणतो, तुम्ही पोहा जर खायला तुम्हाला यायचा असेल तर नक्की पोहा खाऊन जावा. संपली पण हे 3 प्लेट भरले का बरोबर? 1 प्लेट, 2 प्लेट, 3 तिगाडे काम बिगाडे आहे म्हणून मी जरासा ठेवला आहे. 3 तिगाडे काम बिगाडे नाही व्हायला पाहिजे म्हणून. तर बघा आता आम्ही खातोय पोहा, तर कविशला पण भरवा तुम्ही पोहा. तर यांचं असं चाललेलं असते. बघूया आता पोहा खिलाने मला तर रडायला येते. गॅस बचत करा, तेल बचत करा, काय काय बचत करा. सोनं आम्ही तुमच्याकडे सोनं नाही बघा, सगळे गॅरंटी वाले, गॅरंटी पण नाही, ते 100 आले. सोनं कधी बघितलेली आयुष्यात मला माहित पण नाही. लास्ट टाइम कधी सोनं घातलेली मी काय करणार, पैसा नाही ना. सोनं आता आयुष्यात जास्त बघितलीच नाहीये. लास्ट टाइम कधी घातलेली काय माहिती. बघा हे पण नकली आहे, 100 रुपयाला. गरीब माणूस आहे. मोदींनी बोलले की सोनं विकत घेऊ नका. सोनं तर आमच्या याच्यामध्ये डिक्शनरी मध्ये लांब पर्यंत सोना नाहीच आहे. हा तेल आणि गॅस आहे, ते तर आपलं डेलीच आहे ना, लागते ना तेल आणि गॅस, ते तर बचत करू शकतो ना आपण, बरोबर ना? चला मग तेवढं तर बचत करूया. काय म्हणता मग तुम्ही? पोहा एवढा टेस्टी झाला असं मला वाटतंय म्हणून खातोय. पोरग्याक भरवा पहिला, पोरगा बसलाय तिकडे, भरवा त्याला. काय होते,
काय शिकायचं आहे, काय करायचं आहे आयुष्यात, काय घेऊन जायचं आहे. पोरगा आहे बरोबर, जरा काय होते असं नाही करायचं ना. तर चला आता मी पण पोहे जरा खाऊन घेते, काहीतरी आहे नाही ते संपून टाकतील दोघे जण. तसेच तुम्ही सगळे आमचे बघा प्लीज, गरीब मराठी माणसांना सपोर्ट करा. सगळ्यांनी आमचे व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि असेच आम्हाला भरभरून प्रेम द्या. खूप गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची, सपोर्टची. नक्की आमचे व्हिडिओ बघा, शॉर्ट व्हिडिओ बघा, हसा आणि हसवा सगळ्यांना. तर चला बाय सगळ्यांना. काय करा तुम्ही.